नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सिडकोत सध्या राजकारणाचा रंगमंच उभारला गेला आहे आणि त्यावर पाणी हाच विषय वेडा झालाय। नाशिकसह सिडकोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाची चाहूल लागताच राजकीय वातावरण ढळढळीत तापलंय। पाणी प्रश्नावरून हिरे आणि ठाकरे गटात थेट जलयुद्ध सुरू झालंय। आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शहरात निषेधाचे बॅनर झळकत असल्यानं राजकीय दुष्काळात आणखीनच भर पडली आहे। 2 दिवसांपूर्वी नाशिक पश्चिमच्या भाजपा आमदार सीमा हिरे यांनी इंदिरानगर वासियांना पाणी मिळावं यासाठी पाथर्डी फाट्यावरील पाण्याच्या टाकीजवळ आंदोलनाचे हत्यार उपसले। मात्र यामुळे काही काळासाठी सिडकोचा पाणी पुरवठा तहानलेला राहिला। या निमित्तानं ठाकरे गटानं हिरे यांच्यावर टीकेचा मारा केलाय। माजी नगरसेविका किरण गामणे दराडे आणि विभाग प्रमुख बाळा दराडे यांनी हिरे यांच्यावर राजकीय फायद्यासाठी नागरिकांना तहानलेले ठेवल्याचा आरोप केलाय। तर दुसरीकडे आमदार हिरे यांनी आंदोलनाचे समर्थन करताना इंदिरानगर मधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नव्हता असा बचाव केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार आंदोलनामुळेच प्रशासनाला जाग आली आणि पाणी पुरवठा सुरळीत झाला। दरम्यान या जलयुद्धात दराडे यांनी अधिकाऱ्यांशी हुंकार दिल्याचे आणि त्यांच्या गाड्या फोडण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येते। एकंदरीतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच हे राजकीय नाटक क्लायमॅक्सकडे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पाण्यावरून सुरू झालेलं हे राजकारण नक्की कुठे जाऊन थोपटतंय हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं आहे। पश्चिम मतदारसंघ पाथर्डी फाटा असेल, सिडको असेल, या ठिकाणी पाणी मध्येच कमी होऊन जातंय आणि त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। खरं तर याच्या मागे मला वाटतं राजकारणाचं काहीतरी वास असावा। कारण ठराविक लोक, तुम्ही जर बघत असाल फोटो किंवा पेपरमध्ये, मीडियामध्ये, तर हे लोक ठरवून तिथे पाणी कमी सोडतात लोकांना किंवा अधिकाऱ्यांना, वॉलमनला प्रेशर खाली घेऊन आणि मग तिथे व्हिजिट करतात आणि 2 दिवसांनी तिथे पाणी येतं। म्हणजे मी आलो म्हणून पाणी आलं असं तिथे ते लोकांना सांगतात। म्हणजे हा नवीन प्रचाराचा फंडा काढला मला वाटतं आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी बंद करून लोकांना नाहक विनाकारण वेठीस धरत आहेत। त्यामुळे आज आम्ही सगळे इथे येऊन आंदोलन केलेलं आहे, जेणेकरून पूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघात कुठेही पाण्याचा तुटवडा व्हायला नको, सगळ्यांना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे। कारण आम्ही ज्या वेळेला नागरिकांकडे जातो ते आम्हाला सांगतात पाऊस भरपूर झालेला आहे, धरण भरलेले आहे, पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे, तरी आम्हाला पाण्याचा तुटवडा का होतोय? त्यामुळे याचं आम्ही कारण शोधण्यासाठी आज इथे आलेलो आहे। सुरुवातीला आम्ही विल्लोळीला गेलो, तिथला पूर्ण पाणी पुरवठा चेक केला, कुठल्या टाका किती भरतायत हे सुद्धा आम्ही आज सकाळी पहाटे 4 वाजेपासून पूर्ण दोन्ही ठिकाणी फिरलेलो आहोत। आता इथे आल्यानंतर देखील आम्हाला समजलंय की इथलं काही पाणी जुनं नाशिक त्याचबरोबर दुसरीकडे सुद्धा वळवलेलं आहे आणि त्यामुळे ज्या मुकण्याची व्यवस्था फक्त आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाकरता केलेली आहे तेवढंच त्याच एरिया करता या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे। इतरत्र पाणी हलवू नये, सोडू नये किंवा वळवू नये। कारण आपण बघतो की पाथर्डी फाटा असेल, इंदिरानगर असेल, हा परिसर मोठ्या प्रमाणात वाढतोय, त्यामुळे नागरिकांची गरज देखील मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून हा पाणी पुरवठा फक्त ह्या भागापुरता राहिला पाहिजे आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे अशी आमची मागणी। पाणी सोडा ना, पोलिसांना बोलवा नाही तुम्ही, पाणी सोडा आमचं, मग तुम्ही ऐकून बोलवा ना, तुझ्या मीटिंग घ्यायची, पाणी काढायचं काय काय झालं, निवडणूक आल्यात ना, काहीतरी उद्योग करायचे, बंद करायचं। तुमच्या भागात तुम्ही बघा, तुम्हाला आमदार आमच्या भागाचं पाणी बंद करायचं नाही, तुम्हाला काय करायचं, आमच्या भागाचं पाणी बंद करायचं नाही, आमच्या भागातलं पाणी कशाला काय बोलतो तू, मुद्द्याचं बोल ना, समजा काय तुम्ही पश्चिम मी यांना काय म्हणतोय, आमच्या भागाचं पाणी
अहो मी काय म्हणतो, माझी नाग नाही म्हणणे. माझ्या भागातलं पाणी बंद करायला पाहिजे. आमच्या भागातलं पाणी नीट बोला महिला असलं जरा ते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू